नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यावरचे महत्त्वाचे 400हून अधिक प्रश्न. तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. संयुक्त गट ब तसेच संयुक्त गट क या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे आधुनिक महाराष्ट्रावर विचारलेले आपण बघितले आहे. तर आपण हा व्हिडिओ कमीत कमी वेळेत संपला पाहिजे या हिशोबाने आपण पाहू. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न पहिला, महात्मा फुलेंच्या ब्राह्मणाचे कसब या ग्रंथास प्रस्तावना कोणी दिली? तर ती दिली आहे बाबा पदमनजी यांनी. त्यानंतर प्रश्न दुसरा, सत्यवादी व कुटुंबमित्र चे संपादन केले बाबा पदमनजी यांनी. प्रश्न तिसरा, 1882 मध्ये पुण्यात फिमेल हायस्कूलच्या स्थापनेत सहभाग होता? तर तो होता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. चौथा प्रश्न बघा, 31 डिसेंबर 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना यांच्या घरी झाली होती? तर ती झाली होती डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या घरी झाली होती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. वेदशास्त्र पुराणे याच्या आधारे विधवा विवाहास शास्त्राचा आधार असल्याचे यांनी स्पष्ट केले? तर ते केले रानडे यांनी, महादेव गोविंद रानडे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्रश्न सहावा, हितवादमध्ये यांनी लेखन केले होते? तर ते होते गोपाल कृष्ण गोखले यांनी. त्यानंतर 7 नंबर, 1890 मध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते? तर ते केले होते गोविंद रानडे यांनी, महादेव गोविंद रानडे. तर 8 नंबरचा प्रश्न बघा, विचारांच्या कृतीची जोड देत आपल्या मुलीचा पुनर्विवाह यांनी घडून आणला? तो आणला होता डॉक्टर राघव भांडारकर यांनी. त्यानंतर आपण बघू नंतरचा प्रश्न 9वा, इंडियन स्पेक्टेटर हे साप्ताहिक आणि नीतिविनोद हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता? तर तो लिहिला होता बेरामजी मलबारी. यांच्यावर पुष्कळदा प्रश्न येऊन गेलेले आहे MPSC मध्ये. 10 नंबरचा प्रश्न बघा, बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य या विरोधात यांनी कार्य केले. त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते? तर बेरामजी मलबारी. 11 नंबरचा प्रश्न बघा, विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव कोणावर होता? तर तो होता गोपाल गणेश आगरकर यांच्यावर. 12 नंबरचा प्रश्न, विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना यांनी केली? तर ती केली होती गोपाल गणेश आगरकर यांनी. 13 नंबरचा प्रश्न बघा, समता संघांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर मानवी समता हे वृत्तपत्र सुरू केले होते महर्षी धोंडो केशव कर्वे, समता संघ 1944 मध्ये. त्यानंतर 14वा प्रश्न, लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचे आहे? तर धोंडो केशव कर्वे यांचे लुकिंग बॅक हे आत्मवृत्त आहे आणि मराठीत त्याला आत्मवृत्त नाव आहे. 15वा प्रश्न, माझी साक्ष हे आत्मवृत्त कोणाचे आहे? तर पंडिता रमाबाई. त्यानंतर स्त्री धर्मनीती व उच्चवर्णीय हिंदू म्हणजे हाय क्लास हिंदू वुमन याच्या लेखिका होत्या पंडिता रमाबाई. त्यानंतर 1904च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? सयाजीराव गायकवाड. त्यानंतर बघा, महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकाला प्रकाशनास यांनी मदत केली होती? तर सयाजीराव गायकवाड महाराज यांनी मदत केली होती. 19वा प्रश्न, अमेरिकन युनिटेरियन असोसिएशन ची शिष्यवृत्ती मिळवून हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले? तर विरा शिंदे. हे प्रश्न पूर्ण आपल्या कंबाईनमध्ये येऊन गेलेले प्रश्न आहे. तर याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि व्हिडिओ 1 ते 2 वेळा तुम्ही नक्की पहा, तुमचे प्रश्न नक्की सुटतील. तर 20 नंबरचा प्रश्न,
माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर वि. रा. शिंदे यांचं आहे. त्यानंतर सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखक कोणी केले होते? सिद्धांत विजय. तर छत्रपती शाहू महाराज यांनी या ग्रंथाचे लेखन केले होते. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न, छत्रपती शाहूंना राजर्षी ही पदवी कुणी दिली होती? तर कुर्मी क्षत्रिय परिषद जी होती येथे यांना राजर्षी ही पदवी दिली. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न, आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा कधी केला? तर तो केला होता 1916 मध्ये. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न बघा, शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ रिकामी जागा यांनी शाहूंना अर्पण केला होता. तर तो केला होता के.सी. ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, केशव सीताराम ठाकरे. नंतर 25 नंबरचा प्रश्न, संतती नियमन विचार व आचार या पुस्तकाचे लेखक र. धों. कर्वे म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. 26 नंबर, रिकामी जागा यांना संतती नियमाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांनी समाज स्वास्थ्य मासिक सुरू केले होते. तर ते रघुनाथ कर्वे होते. 27 नंबरचा प्रश्न बघा, यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये केली. तर वि. दा. सावरकर. त्यानंतर जातिभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिराची स्थापना केली. त्याच्या जीर्णोद्धारासाठी यांना निमंत्रण दिले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीर्णोद्धारासाठी निमंत्रित केले होते. 29 नंबरचा प्रश्न, स्वामी श्रद्धानंदाच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक सुरू केले होते. तर सावरकर यांनी सुरू केले होते. 30 नंबरचा प्रश्न, रिकामी जागा यांनी शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्रोत याची रचना केली होती. तर वि. दा. सावरकर यांनी. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न, जात्युच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंध याचे लेखक होते वि. दा. सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यानंतर कमला आणि सप्तर्षी या काव्याचे रचनाकार सुद्धा वि. दा. सावरकर होते. त्यानंतर प्रश्न बघा 33 नंबर, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली होती? तर 5 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली होती. नंतरचा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी ही योजना सुरू केली होती. तर ती होती मुष्टिफंड योजना. त्यानंतर 35 नंबर बघा, कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने दिली. तर कोण दिली होती? संत गाडगेबाबा यांनी दिली होती. हा MP आहे, लक्षात ठेवायचे. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न, माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे आहे के.सी. ठाकरे यांचे. नंतर 37, खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम केले के.सी. ठाकरे यांनी. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न, लोकहितवादाचे पुनरुज्जीवन कोणी केले? के.सी. ठाकरे यांनी. 39 नंबर, सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात कोणी केली होती? तर विनायक नरहरी भावे 1924 पासून. त्यानंतर बघा प्रश्न, महाराष्ट्र धर्म म्हणजेच विनोबा भावेचा आहे ते. 40 नंबर, सन 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला? तर विनोबा भावे यांनी केला. 41, नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी कोणी दिली? तर र.के. अत्रे. त्यानंतर 42 नंबरचा, प्रति सरकारची राजधानी ही होती कुंडल म्हणजेच सातारा. याचे अध्यक्ष किसनवीर होते. माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे आहे? तर अण्णाभाऊ साठे यांचे हे प्रवास वर्णन आहे. त्यानंतर बघू 44 नंबर प्रश्न,
छत्रपती शाहूंनी क्षात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करून यांना क्षात्र जगद्गुरू नेमले. तर सदाशिव पाटील बेनोडीकर 11 नोव्हेंबर 1920ला. हा प्रश्न मागच्याच वर्षी येऊन गेलेला होता पेपरला, कारण की त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले होते. आणि 45 नंबरचा प्रश्न बघा. छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेक समयी हे उपस्थित होते. तर 1894 त्यांचा राज्याभिषेक झाला होता. तेव्हा गोपाळ गणेश आगरकर, गोपालकृष्ण गोखले आणि राघव भांडारकर हे उपस्थित होते. 46 नंबरचा प्रश्न बघू. शाहूंवर टीका करणारा अग्रलेख वेदोक्तांचे खूळ हा कोणी छापला होता? तर केसरी या वृत्तपत्राने छापला होता. केसरी हे वृत्तपत्र कोणाचे होते? लोकमान्य टिळक यांचे होते. 47 नंबरचा प्रश्न बघू. बालहत्या प्रतिबंध गृहाच्या स्थापनेकरिता त्या कार्यात महात्मा फुलेंना यांनी मदत केली. तर लोकहितवादी, तसेच भांडारकर, बाबा परमानंद, तात्या पडवळ. हा प्रश्न IMP करून ठेवा, कारण की महात्मा फुलेंच्या जीवनावरील प्रश्न विचारले जातातच, तर हे लक्षात ठेवा. 48 नंबरचा प्रश्न. शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम कोणी केले? तर महात्मा फुले यांनी. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध आणि भावार्थ सिंधू चे लेखन कोणी केले होते? तर ते केले होते विष्णू बुवा ब्रह्मचारी यांनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. काव्य फुले बावनकाशी सुबोध रत्नाकर हे ग्रंथ होते सावित्रीबाई फुले यांचे. त्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजचे पहिले विद्यार्थी कोण होते? तर ते होते भाऊ दाजी लाड. त्यानंतर स्थानिक स्वराज्य व्यवस्था हा ग्रंथ कोणाचा आहे? तर लोकहितवादी म्हणजेच गोपालहरी देशमुख. 53. ज्ञानदर्शन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? ज्ञानदर्शन हे साप्ताहिक सुरू केले होते भाऊ महाजन, म्हणजेच त्यांचं मूळ नाव आहे गोविंद विठ्ठल कुंटे. त्यानंतर मानव धर्म सभेची स्थापना 22 जून 1844 रोजी यांनी केली होती. तर हे लक्षात ठेवा, नेहमी येणारे प्रश्न. मानव धर्म सभेची स्थापना 1844 मध्ये झाली आणि ती केली होती दादोबा पांडुरंग तरखडकर, दुर्गाराम मंचाराम यांनी सुरत या ठिकाणी स्थापना केली होती. नंतर परमहंस सभेची स्थापना कधी करण्यात आली? तर 31 जुलै 1849 रोजी स्थापना केली होती दादोबा पांडुरंग तरखडकर. परमहंस सभा, मानव धर्म सुरत, परमहंस सभा. त्यानंतर पारमहंसिक ब्राह्मधर्म नावाचे पुस्तक कोणी लिहिले होते? तर ते लिहिले होते दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. त्यांनी आणखी ग्रंथ लिहिला आहे मराठी भाषेचे व्याकरण, यशोदा पांडुरंगी. 57 नंबरचा प्रश्न बघा. लोकहितवादींची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती? तर भाऊ महाजन यांचे प्रभाकर या वृत्तपत्रातून ते प्रकाशित झाले होती 1848 ते 1850 मध्ये. त्यानंतर बघा, एल्फिस्टन कॉलेजमधील ज्ञानप्रसारक सभा 1848चे अध्यक्ष कोण होते? तर ते होते दादोबा पांडुरंग तरखडकर. 59 नंबरचा प्रश्न बघू आपण. रिकामी जागा यांनी 1845 मध्ये ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत छापली. तर ती छापली होती बाळशास्त्री जांभेकर यांनी. त्यांनी इतर ग्रंथ बघा, त्यांचे मुद्रण म्हणजे सर्वात पहिले दर्पण त्यांनी सुरू केलं वृत्तपत्र 1832. दिग्दर्शन मासिक होतं 1840 मध्ये. दर्पण साप्ताहिक होतं. 60 नंबरचा प्रश्न. रिकामी जागा हे एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तर एल्फिस्टन कॉलेजमध्ये बघा आता कोण कोण प्राध्यापक होते? बाळशास्त्री जांभेकर, दादाबाई नवरोजी, न्यायमूर्ती रानडे, तसेच डॉक्टर भाऊ दाजी लाड हे एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यानंतर 61 नंबरचा प्रश्न बघा. बाल बृहस्पती म्हणून यांना ओळखले जाते. तर बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी गीतापठण, पंचकाव्य या संस्कृत अभ्यासामुळे त्यांना ओळखले जाते.
नंतर 62 नंबर, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून यांना गौरविले जाते. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना काय म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी. यांची इतर पुस्तके आहे मराठी भाषेचे व्याकरण, लघुव्याकरण, मराठी नकाशा पुस्तक, हे त्यांचे पुस्तक आहे. 63 नंबरचा प्रश्न बघू. सारसंग्रह आणि शून्यलब्धी ही ग्रंथसंपदा कोणाची आहे? तर बाळशास्त्री जांभेकर. शून्यलब्धी हे खूप वेळा विचारलेलं आहे. तर इतर होतं त्यांचं ज्योतिषशास्त्र, हिंदुस्थानचा इतिहास, बालव्याकरण आणि भूगोलविद्या, हे बाळशास्त्री जांभेकरांचे ग्रंथ होते. त्यांचा 64 नंबरचा प्रश्न बघा. अस्पृश्यांच्या दुःस्थितीचे वर्णन हा निबंध कोणी लिहिला? तर मुक्ता साळवे यांनी लिहिला होता, अस्पृश्यांच्या दुःस्थितीचे वर्णन. नंतरचा प्रश्न, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822ला कोणी केली? तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, जगन्नाथ शंकर सेठ यांना सहकार्य केलं होतं बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिव छत्रे यांनी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबईत कधी झाली? तर 1845 मध्ये झाली, जगन्नाथ शंकर शेठ यांच्या प्रयत्नातून. प्रश्न क्रमांक 67, गणित, इतिहास, भूगोल, व्याकरण, छंदनीती या विषयाची पाठ्यपुस्तके कोण लिहिली होती? तर बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर त्याची स्थापना झाली होती 1845 मध्ये. दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड, विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी भायखळा येथे राणीची बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सुरू केले होते. तर ते केले होते जगन्नाथ शंकर सेठ यांनी. त्यांनी मुंबईत विहीर व तलावाची योजना पण आणली होती जगन्नाथ शंकर सेठ यांनी. त्यानंतर बघू आपण 71 नंबरचा प्रश्न. मर्कंटाईन बँक आणि कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणीत रिकामी जागा यांचे योगदान होते? तर बघा, जगन्नाथ शंकर सेठ यांचे. त्यानंतर 72 नंबरचा प्रश्न. देशातील पहिले तालीम युद्ध कला कौशल्य केंद्र यांनी उभारले? तर उस्ताद लहुजी राघोजी साळवे 1823 मध्ये. त्यानंतर 73 नंबरचा प्रश्न बघा. मुंबईत डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरुवात यांनी केली? तर जगन्नाथ शंकर सेठ. 74 नंबरचा प्रश्न. जॉन माल्कम या मुंबईच्या गव्हर्नरला सतीबंदी लागू करण्यासाठी यांनी मदत केली? तर जगन्नाथ शंकर सेठ यांनी मदत केली होती. त्यानंतर 75 नंबरचा प्रश्न बघा. 1857 मध्ये त्यांनी बिल्लाचे बंड मोडले. ते नगरचे डेप्युटी कलेक्टर होते. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. या कार्यासाठी त्यांना राव बहादूर ही पदवी दिली गेली. त्यानंतर बघा, धर्मविवेचन आणि शिशुबोध हे ग्रंथ कोण लिहिले? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी हे पुस्तकं लिहिली होती. नेक्स्ट क्वेश्चन. रिकामी जागा यांना व टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापनेत सहकार्य केले? तर कोण केले ते? विष्णू शास्त्री चिपळूणकरांना 1880 मध्ये. त्यानंतर बघा, हा प्रश्न IMP करा, पाठ करून ठेवा. ख्रिस्ती मिशनऱ्यांना विरोध करण्याचे काम या वृत्तपत्रांनी केले? तर ते केले प्रभाकर, उपदेश चंद्रिका, विचारलहरी, धूमकेतू, वर्तमान दीपिका यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांना विरोध करण्याचे काम केले होते. त्यानंतरचा प्रश्न 79. संस्कृत विद्येच्या व्यवहारात कोणताच उपयोग नाही, तसेच बुद्धीला पटेल ते स्वीकारा असे परखड मताचे ते न्यायाधीश होते. तर कोणते? गोपाल हरी देशमुख. ते स्मॉल कॉज कोर्टात 10 वर्ष मुख्य न्यायाधीश होते. 80 नंबरचा प्रश्न. ब्रिटिशांचे राज्य भारतीयांसाठी एक पूरक व पोषक आहे असे ते म्हणत? तर गोपाल हरी देशमुख हे म्हणत. त्यानंतर 81 नंबरचा प्रश्न बघा. नवसमाज रचनेत शतपत्राचे महत्त्व ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
आपल्या नियतकालिकातून ती पुन्हा प्रकाशित केली. तर बहिष्कृत भारतमधून त्यांनी शतपत्रेचे पुन्हा प्रकाशित केली होती. त्यानंतरचा प्रश्न आपण बघू 82 नंबर. यांनी गरिबांसाठी मोफत दवाखाना सुरू केला. लोक त्यांना धन्वंतरी म्हणत. तर भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी म्हटले जात होते. नेक्स्ट बघू. रिकामी जागा यांनी 1886 मध्ये मराठा हायस्कूलची स्थापना केली. तर राजाराम शास्त्री भागवत यांनी केली होती मराठा हायस्कूलची स्थापना. नंतरचा प्रश्न बघा. राजाराम शास्त्री रॉबर्ट मणी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर धोंडो केशव कर्वे यांचा प्रभाव होता. 85 नंबरचा प्रश्न. चित्रमय जगतमध्ये पहिल्या महायुद्धावर यांनी लेखमाला सुरू केली होती. तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर याच्यावर प्रश्न येऊन गेला आहे. त्यांचं किचकवध नाटक होतं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे किचकवध हे नाटक कर्दनशाहीचे खरे रूप प्रकट करणारे होते. 1910 मध्ये त्यांच्या नाटकावर बंदी आणली होती. ते नंतरचा बघा. हे ते लोकमान्य आणि नवाकाळचे संपादक होते. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर जेव्हा टिळक तुरुंगवासात गेले तेव्हा ते केसरीचे संपादक होते. त्यानंतर बघा. रिकामी जागा यांनी मुंबईत तेलुगू भाषिकांसाठी शाळा व वाचनालय सुरू केले. तर व्यंकू बाळोजी काडेवार यांनी सुरू केले. 89 नंबरचा प्रश्न. रिकामा जागा यांनी, तर आपण डायरेक्ट वाचू. रामय्या वय अय्यावारू यांनी 1887 मध्ये केसरी बंधुजनास विनंती नावाची पुस्तिका लिहिली. 90 नंबरचा प्रश्न बघा. गुलामगिरी या महात्मा फुलेंच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली होती? तर रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी काढली होती. 91 नंबरचा प्रश्न. ज्ञानोदय मधून स्वामी बंधू नावाने कोणी लेखन केले होते? तर महात्मा ज्योतिबा फुले. हे लक्षात ठेवा. स्वामी बंधू नावाने लेखन कोणी केले होते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले होते. तर 92 नंबरचा प्रश्न. यांनी मुंबईत पुस्तकालय, मुलींची शाळा, ज्ञानवर्धक सभा, नीती प्रसारक मंडळी, मद्यपान निषेध मंडळीची सुरुवात केली होती. तर रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी केली होती. 93 नंबरचा प्रश्न. यांना सत्यशोधक समाजास छापखाना दिला होता तसेच आर्थिक मदत केली होती. तर व्यंकू बाळोजी काडेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी केली होती. नंतरचा प्रश्न बघा. 94. मुंबईत तेलुगू प्लेग इस्पितळ सुरू करण्याचे कार्य कोणी सुरू केले होते? तर जाया कारडी लिंगू. नंतरचा प्रश्न. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेच्या स्थापनेत यांचे सहकार्य झाले तसेच त्यांचे आर्थिक पाठबळही दिले. तर व्यंकुबा काडेवार, रामय्या अय्यावारू, नरसिंगराव सा वडनाला, जाया कारडी लिंगू यांनी केले होते. 96 नंबरचा प्रश्न. शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र यांनी लिहिले. तर राजाराम शास्त्री भागवत यांनी शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र लिहिले. तसेच हिंदुस्थानचा छोटा इतिहास लिहिले. 97 नंबर. एक हिंदू या टोपण नावाने यांनी लिखाण केले. तुकाराम तात्या पडवळ. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 98 नंबर. वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातिभेद विवेकसार यांनी लिहिले. तुकाराम तात्या पडवळ यांनी. 99 नंबरचा प्रश्न. आपला धर्म हा निबंध हा लिहिला होता मुक्ता साळवे यांनी. दलित साहित्याचे पहिले पान मानला जातो. आणि 100 नंबरचा प्रश्न. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे पुस्तक आहे डॉक्टर राघव भांडारकर यांचे. ते हिस्ट्री ऑफ इंडियाचे सुद्धा लेखक आहे. प्रश्न नंबर 101. विद्या हे बळ आहे हा त्यांचा लेख शिक्षणाचे महत्त्व सांगणारा होता. तर तो होता बाळशास्त्री जांभेकर यांचा. नंतर 102 नंबरचा प्रश्न. हे सुधारक शेषाद्री प्रकरणाशी संबंधित आहे. तर बाळशास्त्री जांभेकर. करवीर पीठ शंकराचार्यांच्या परवानगीने श्रीपती
शिशांद्री स्वधर्मात घेतले होते, त्यांचं शुद्धीकरण केलं होतं. त्यानंतर 103 नंबरचा प्रश्न, 1861 मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान कोणाला मिळाला होता? तर जगन्नाथ शंकर सेठ यांना मिळाला होता. त्यानंतर बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेच्या सभेचे हे सदस्य होते, तर जगन्नाथ शंकर सेठ 1852. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे कधी धावली होती? 16 एप्रिल 1853. आणि पहिले प्रवासी होते जगन्नाथ शंकर सेठ. त्यानंतर बघा, रिकामी जागा यांनी विद्वांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली, तसेच कैसरे हिंद हा मानाचा किताब यांनी नाकारला होता. कैसरे हिंद, तर ते होते डॉक्टर बेहरामजी मलबारी. यांनी बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर बघा 107 नंबरचा प्रश्न, 1887 राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या स्थापनेसाठी न्यायमूर्ती रानडे यांना कोणी मदत केली होती? तर बघा, 1887 मद्रास इथचं अधिवेशन होतं काँग्रेसचं. तर बेहरामजी मलबारी, के.टी. तेलंग आणि रघुनाथराव यांनी त्यांना मदत केली होती. त्यानंतर बघा 108 नंबर, ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीच्या स्थापनेत यांचा पुढाकार होता, तर जगन्नाथ शंकर सेठ यांचा पुढाकार होता. त्यानंतर बघू 109 नंबर, जगन्नाथ शंकर सेठ यांचा गौरव मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असा कोणी केला होता? तर अत्रे यांनी केला होता. त्यानंतर बघा, विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही असे मत मुंबई गव्हर्नर पुढे कोणी मांडले होते? तर तेव्हा गव्हर्नर होते एल्फिन्स्टन. त्यांच्यासमोर मत मांडले होते जगन्नाथ शंकर सेठ यांनी. प्रश्न क्रमांक 111, सतीबंदी कायद्याच्या निवेदनावर राजा राम मोहन राय व मुंबई इथली व्यक्ती ती जगन्नाथ शंकर सेठ यांनी सही केली होती. हे प्रश्न येऊन गेलेले आहे पेपरमध्ये पूर्ण, तर पाठ करूनच ठेवा. 112 नंबरचा, गुलामगिरीचे अस्त्र या ग्रंथाचे लेखक आगरकर. बालविवाहावर टीका करून स्वयंवर पद्धतीचा आग्रह त्यांनी धरला होता, तर तो होता आगरकर यांनी. स्त्री शिक्षणाचा आग्रह केला होता. त्यांचं म्हणणं होतं की स्त्रियांनी जाकीटे घातलीच पाहिजे, हा त्यांचा लेख होता, तो सुद्धा प्रसिद्ध आहे. 114 नंबर, मराठा सत्तेचा उत्कर्ष आणि भारतीय अर्थशास्त्रावरील निबंध लेखन. तर हा ग्रंथ कोणाचा आहे? रानडे यांचा, महादेव गोविंद रानडे. तर अर्थशास्त्रावरील जे लिखाण होतं त्यामुळेच त्यांना अर्थशास्त्रज्ञ अशी ओळख होती. त्यानंतर 115, छत्रपती शाहूंनी यांची नेमणूक डॉक्टर म्हणून मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये केली होती, तर त्या होत्या डॉक्टर कृष्णाबाई केळवकर. 1902 मध्ये त्यांची नेमणूक झाली होती. त्यानंतरचा प्रश्न, भगवंतराव पाडेकरांनी जागृती येथून सुरू केले, तर जागृती हे त्यांचं वृत्तपत्र होतं, बडोदा येथून सुरू केले होते. तर विजय मराठा शिरपतराव शिंदे यांनी केले होते 1919 मध्ये. छत्रपती शाहूंनी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांना शिवचरित्र लिहिण्यास 2000 रुपयाची मदत केली होती, तर ते मराठा समाजातील व्यक्ती होते कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. त्यानंतर 119 नंबरचा प्रश्न, सेवा सदनाच्या संस्थापिका त्या होत्या रमाबाई रानडे. पूर्वीचं नाव होतं यांचं यमुनाबाई चिपळूणकर. रमाबाई रानडे यांचं पूर्वीचं नाव चिपळूणकर होतं. तर 120 नंबर, ही मराठीतील पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते, तर ती आहे यमुना पर्यटन बाबा पद्मनजी. तर यामध्ये काय केलं आहे, यमुना पर्यटनमध्ये काय दिलं आहे, विद्वांच्या दुःख स्थितीबाबत वर्णन केले आहे. 1857 मध्ये त्यांनी त्याचं लेखन केलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न, 1872 मध्ये रिकामी जागा यांनी स्वदेशी व्यापारावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली, तर रानडे यांनी व्याख्याने दिली होती. तर नंतरचा प्रश्न, 1905 मध्ये तरुण आस्तिकाचा संघ यांनी स्थापन केला, तर विरा शिंदे यांनी केला होता. नंतर युवक ब्राह्मण संघाची स्थापना कोणी केली होती, तर विरा शिंदे यांनी 1923 मध्ये.
केली होती. 124 नंबर, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध विरा शिंदेंनी कोल्हापूर येथून 1933 मध्ये प्रसिद्ध केला होता. 125 नंबरचा प्रश्न, पंडित श्यामाकृष्ण वर्माची शिष्यवृत्ती मिळवून हे इंग्लंडला बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी गेले होते. तर ते होते विनायक दामोदर सावरकर. इंग्लंडला इंडिया हाऊसमध्ये ते राहायला गेले होते. 126 नंबर, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ होता ताराबाई शिंदे यांचा 1882 मधलेला. त्यानंतर अस्पृश्यांची कैफियत महात्मा फुले, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी रिकामी जागा यांनी आर्थिक सहाय्य केले होते. तर कोण केले होते? मोरो विठ्ठल वाडवीकर यांनी. नंतरचा प्रश्न, 1927 मध्ये जेधे जवळकर या नावाची पुस्तिका कोणी लिहिली? तर अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिली होती. त्यानंतर 130 नंबरचा प्रश्न, दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली होती? तर कृष्णराव भालेकर. त्यांनी दीनबंधू वृत्तपत्र चालवले होते. 1884 मध्ये यांनी दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. नंतरचा प्रश्न बघा, पुण्यात महिला सेवा मंडळातर्फे रिकामी जागा यांनी 1852 मध्ये महिला तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. तर तो ठेवला होता सावित्रीबाई फुले यांनी. सार्वजनिक तिळगुळ वाटप कार्यक्रम, त्याच्या अध्यक्षा होत्या E.G. जोन्स. नंतर प्रश्न 132, भांबुर्डे येथे हितोपदेशक भजन समाज व छोटे ग्रंथालय यांनी सुरू केले. तर कृष्णराव भालेकर यांनी. पुणे शिक्षणगृहाची स्थापना यांनी केली होती. नंतर बघा, कृष्णराव भालेकर या वृत्तपत्राचे संपादक होते. दीनबंधू तसेच शेतकऱ्यांचे कैवारी सुद्धा त्यांना म्हणत होते. 134, युनायटेड स्टेट्स लोकस्थिती व प्रवास वर्णन कोणी लिहिला होता? पंडिता रमाबाई यांनी लिहिला होता. त्यानंतर बघा, अंधांसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. पंडिता रमाबाई. बातमी सदन. तर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारतात, बातमी सदन कशासाठी होती? तर ती होती अंधांसाठी. नंतर प्रश्न, द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक इंग्रजी भाषेत कोण लिहिले होते? तर पंडिता रमाबाई यांनी 1888 साली लिहिले होते. भारतातील स्त्रियांची वाईट स्थिती कशी होती हे त्यांनी वर्णन केले होते त्या पुस्तकामध्ये. त्यानंतरचा प्रश्न, बायबलचे मराठीत भाषांतर कोणी केले? तर पंडिता रमाबाई. त्यांचे आत्मचरित्र आहे. पंडिता रमाबाई यांचे आत्मचरित्र आहे माझी साक्ष. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे मासिक होते काव्येतिहास, शालापत्रक आणि निबंधमाला. त्यानंतर महात्मा फुलेंचे टीकाकार होते विष्णूशास्त्री चिपळूणकर. निबंधमाला चिपळूणकर त्यामधून टीका करत होते. 141 नंबरचा प्रश्न, महात्मा फुलेंचे टीकाकार होते विष्णूशास्त्री चिपळूणकर. 142, 1873 मध्ये स्त्री विचारवती सभेची स्थापना केली होती सरस्वतीबाई जोशी. सरस्वती गोवंडे 1873 साली पुणे येथे सामाजिक संस्था होती त्यांची. तर या सरस्वतीबाई जोशी. 143, स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र होतं लक्ष्मीबाई टिळक यांचं. त्यानंतर रिकामी जागा यांनी मुंबई येथे हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. तर रमाबाई रानडे यांनी मुंबई येथे हिंदी लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. त्या वुमेन्स इंडियन असोसिएशन पुणे येथील शाखेच्या अध्यक्ष होत्या. जोड्या लावामध्ये प्रश्न आलेले आहे, पाठ करा. 145, रमाबाई रानडे यांचे आत्मचरित्र कोणते आहे? आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे रमाबाई रानडे यांचं आहे. त्यानंतर पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली होती?
पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना केली होती विष्णू शास्त्री पंडितांनी. हिंदू सनातन्यांना विरोधासाठी हिंदू धर्म व्यवस्थापक सभा स्थापन केली होती. त्यानंतर विधवा विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर या बंगाली भाषेतील ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला? तर विष्णू शास्त्री पंडित यांनी. लोकमान्य टिळकांनी पुण्यात होम रूल लीगची स्थापना केली होती तर 23 एप्रिल 1916. नंतर सप्टेंबरमध्ये मद्रासमध्ये केली होती ॲनी बेझंट यांनी 1916 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात होम रूल लीगचे अध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा. 150. वक्तृत्व विषय माहितीपर ग्रंथ या सुधारकाने लिहिला तर तो लिहिला होता प्रबोधनकार ठाकरे. वक्तृत्व शास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. नंतरचा प्रश्न, स्वाध्याय आश्रमाची स्थापना के.सी. ठाकरेंनी कधी केली? तर 1921 मध्ये मुंबईला दादर येथे त्यांनी केली होती. तर बघा हे 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर हा प्रश्न IMP आहे. तर हा पाठ करून ठेवा की स्वाध्याय आश्रमाची स्थापना कोणी केली होती? तर के.सी. ठाकरे यांनी मुंबई येथे केली होती आणि प्रबोधन पुणे येथून होतं. 152. के.सी. ठाकरेच्या कोणत्या ग्रंथाने हुंडा विध्वंसक संघाचा पाया घातला गेला? तर कुमारिकांचे शाप 1919 मध्ये लिहिला होता त्यांनी हा ग्रंथ. 153. छत्रपती शाहूंनी कोल्हापूर आर्य समाजाची शाखा सुरू केली होती 1918 मध्ये. तर 154 नंबरचा, वीरा शिंदे यांनी ज्ञानप्रकाशमधून स्त्री सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह केला होता. ज्ञानप्रकाशमधून वीरा शिंदे यांनी. 155. ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना होती डेक्कन रयत समाज. 1916 मध्ये स्थापना झाली होती. त्यानंतर अनार्य दोष परिहारक समाज मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर गोपाळ बाबा वलंगकर यांनी केली होती. तर विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोण लिहिले होते? हे सुद्धा त्यांनीच लिहिलेले पुस्तक आहे. गोपाळ बाबा वलंगकर 1888 मध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. त्यानंतर 158. शिवराम जानबा कांबळे यांनी 1908 मध्ये हे पाक्षिक सुरू केले. तर सोमवंशीय मित्र हे पाक्षिक त्यांनी सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न, 1931 मध्ये चोखामेळा हे साप्ताहिक सुरू केले. तर किसन फागोजी बनसोड यांनी 1918 मध्ये साप्ताहिक सुरू केले. 160 नंबरचा प्रश्न, बहिष्कृत हितकारणी सभा हे हस्तलिखित मासिक कोण प्रकाशित करीत असे? तर हे सरस्वती विलास. सरस्वती विलास हे करत असे. तर 161 नंबरचा, समता याचे संपादक देवराव नाईक होते. तर समाज समता संघाचे मुखपत्र होते. तर समता होते. 162. 14 जून 1896 रोजी अनाथ बालिकाश्रम याची स्थापना झाली. 14 जून 1896 रोजी. तर त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राघव भांडारकर आणि सचिव होते धोंडो केशव कर्वे. महर्षी कर्वेच्या कार्याला या स्त्रियांनी मदत केली. तर महर्षी कर्वे यांच्या कार्याला कोणी कोणी मदत केली बघा, पार्वतीबाई आठवले, बेनूबाई नामजोशी, काशीबाई देवधर, त्यांचं नाव होतं कमला गरुड. तर बघा 164. महर्षी कर्वेवर स्त्री शिक्षणासंदर्भाने या पुस्तकाचा प्रभाव पडला होता. तर जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी, जशी म्हणजे ज्याप्रमाणे जपानमध्ये महिलांसाठी युनिव्हर्सिटी होती त्याचप्रमाणे भारतात सुद्धा असली पाहिजे असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी भारतात महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. 1915च्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे ते अध्यक्ष होते. तर धोंडो केशव कर्वे होते. येथूनच त्यांनी घोषणा केली होती महिला विद्यापीठ स्थापनेची. तर SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते राघव भांडारकर. 1935 मध्ये ग्राम प्राथमिक शिक्षक मंडळ यांनी सुरू केले. तर धोंडो केशव कर्वे यांनी. 25 डिसेंबर 1927 रोजी
यांच्या हस्ते मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पडला. तर ते ब्राह्मण कोण होते? नीळकंठ सहस्रबुद्धे, चित्पावन ब्राह्मण होते आणि इतर 6 अस्पृश्य साधू होते. 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर बघा, डॉक्टर आंबेडकर यांच्या मूकनायक पाक्षिक या पत्राच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने छापली जात असत. तर मूकनायकच्या शीर्षभागी छापली जात असत. 170 एका लढाऊ कामगार स्त्रीचे जीवनदर्शन अण्णाभाऊ साठे यांनी या कादंबरीत रेखाटले आहे. तर ती कादंबरी होती चंदन, अण्णाभाऊ साठे यांची. त्यांनी त्याच्यात एका लढाऊ कामगार स्त्रीचे जीवनदर्शन रेखाटले होते. 171 नंबरचा प्रश्न, डेक्कन रयत हे साप्ताहिक कोणाचं होतं? अण्णासाहेब लठ्ठे. डेक्कन रयत समाजाचं हे होतं, ते साप्ताहिक होतं. त्यानंतर मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना वीरा शिंदे यांनी पुणे येथे केली होती 26 ऑक्टोबर 1917ला. नंतर 173 पुण्यातील ही वास्तू सत्यशोधक समाज आणि नंतर ब्राह्मणेतर चळवळीचे मुख्य केंद्र बनली होती. तर ती होती जेधे मॅन्शन पुणे. नंतर इथे प्रबोधन कार्यालय, मग त्यानंतर पुणे ब्राह्मणेतर चळवळीचे केंद्र बनले होते. त्यानंतरचा प्रश्न, पटेल बिलास अनुकूल असे नाटक प्रणय प्रभाव यांनी लिहिले. दिनकरराव जवळकर. तर आंतरजातीय विवाहासाठी अनुकूल बिल या संबंधी ते होते. त्यानंतर बघा, श्री शिवस्मारक पुराण हे पुस्तक कोण लिहिले? तर दिनकरराव जवळकर 1923 मध्ये. तर हे 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर हे लक्षात ठेवा, शिवस्मारक पुराण कोण लिहिले होते? दिनकरराव जवळकर यांनी लिहिले होते. त्यानंतर 176 नंबरचा प्रश्न, 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू करून टिळकाच्या अनुयायांना आव्हान दिले. तर केशवराव जेधे. हे लक्षात ठेवा, छत्रपती मेळा 1922 मध्ये कोणी सुरू केला होता? केशवराव जेधे यांनी. आणि त्यांनी आव्हान कोणाला दिले होते? तर टिळकांच्या अनुयायांना त्यांनी आवाहन दिले होते. छत्रपती मेळ्यासाठी छत्रपती पद्मसंग्रह यांनी प्रसिद्ध केला दिनकरराव जवळकर यांनी. तर महात्मा फुलेच्या बदनामीसाठी सत्यशोधक की ख्रिस्तसेवक हे पुस्तक कोण लिहिली होती? गणपतराव नलावडे यांनी. ब्राह्मणेतर पत्राचे मुखपत्र कैवारी दारूच्या जाहिरी छापत असे. यामुळे ब्राह्मण पक्षावर टीका होत होती. नची केळकरांवर या पुस्तकेतून जवळकरांनी टीका केली. तर मर्दहो नाके कापून घ्या सोडापाणी पुस्तक होतं. 181 या ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी दारूबंदीचा आग्रह केला. तर ते वृत्तपत्र कोणते होते? राष्ट्रवीर, दिनमित्र, विजयी मराठा आणि हंटर या वृत्तपत्रांनी दारूबंदीचा आग्रह केला होता. त्यानंतर बघा, सत्यशोधक की ख्रिस्तसेवक या गणपतराव नलावडेंच्या पुस्तिकेस उत्तर देण्यासाठी जवळकरांनी स्वतःचे पुस्तक आणले होते, देशाचे दुश्मन. त्यानंतर 183 देशाचे दुश्मन खटल्यात यांना तुरुंगवास झाला. तर दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, रामचंद्र लाड आणि बागडे यांना. 184 कुलकर्णी लीलामृत. तर हा प्रश्न बघा, कुलकर्णी लीलामृत हे काव्य यांनी प्रकाशित केले. तर मुकुंदराव पाटील. आताच राज्यसेवेला हा प्रश्न येऊन गेला आहे. मुकुंदराव पाटलांचे त्यांनी लेख दिलेले होते. 185 नंबर, छत्रपती शाहूंनी 1918 मध्ये कुलकर्णी वतन रद्द करून मराठी पद्धत सुरू केली. 186 यांनी आपल्या वाड्यात समता संघाची शाखा सुरू केली. तर श्रीधरपंत टिळक यांनी सुरू केली होती. त्यानंतर 187 ब्राह्मणेतर पक्षास उपहासाने जरीपटका संघ कोण म्हणत असे? तर अच्युतराव कोल्हटकर. जरीपटका संघ असे म्हणत असे अच्युतराव कोल्हटकर. त्यानंतर 188 बघा, 1860 साली
रिकामी जागा यांनी पूर्णा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती, तर वामन भावे यांनी केली होती. 189. एल्फिन्स्टनने 1821 येथे संस्कृत कॉलेज सुरू केले, तर एल्फिन्स्टनने पुणे या ठिकाणी सुरू केले होते. मग त्याचं नाव बदलून पूर्णा कॉलेज झालं. मराठी उच्च शिक्षण वर्नॅक्युलर कॉन्व्हेंट व इंग्रजी शिक्षण डेक्कन कॉलेज असं ते बदलत गेलं. 190. रिकामी जागा या मिशनरींनी 1824 मुंबईत पहिली मुलींची शाळा काढली, तर अमेरिकन मिशनरी सोसायटी यांनी सर्वप्रथम मुंबईमध्ये पहिली मुलींची शाळा काढली होती 1824. 191. सन 1834 मुंबईत विल्सन कॉलेज मुंबई हे मिशनरी कॉलेज स्थापन झाले 1834. त्यानंतर 192. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली होती? 18 जुलै 1857. जर आज क्रम विचारला तर पहिले कलकत्ता, मुंबई, नंतर मद्रास. 193. 1883 येशू ख्रिस्ताचे चरित्र 7 खंडात कोणी लिहिले? तर बाबा पदमनजी यांनी. नंतर 184. यांनी मुंबईत 1848 स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. जगन्नाथ शंकर सेठ. अरुणोदय हे आत्मचरित्र होते बाबा पदमनजी यांचे. 196. जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई स्थापनेत कोणाचा पुढाकार होता? जगन्नाथ शंकर सेठ यांचा. त्यानंतर बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी होते, तर बाळशास्त्री जांभेकर होते. मराठी वृत्तपत्राचे जनक जांभेकर. दर्पण त्यांनी कोणत्या भाषेतून प्रसिद्ध करत? ते मराठी आणि इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होत होते. बाळशास्त्री जांभेकरांनी विधवा विवाह शास्त्रीय आधार शोधण्यासाठी व त्यावर ग्रंथ लिहिण्यासाठी यांना विनंती केली, तर त्यांनी केली ती गंगाधर शास्त्री फडके यांना विनंती. प्रश्न क्रमांक 200. प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट वाचन आणि त्यावर आधारित विद्वत्तापूर्ण लेख यांनी लिहिले, तर बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिले. ते इतिहास. 201 प्रश्न बघू आपण आता. सरकार चाकरशास्त्री अशी टीका प्राचार्य शेजवळकरांनी यांच्यावर केली होती, तर ती होती बाळशास्त्री जांभेकरांनी. त्यानंतर मोरोपंताच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी ही टीका कोणी केली होती? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. त्यांना मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हणतात. त्यानंतर बघा 203. जगतवासी आर्य या टोपण नावाने कोण लेखन करत असे? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. धर्मविवेचक व पारमांसिक ब्राह्मण लेखन त्यांनी केले होते. 204 नंबरचा प्रश्न. परमहंस सभेच्या सभासदांमध्ये हेही लोक होते, तर ख्रिश्चन आणि मुस्लिम लोक परमहंस सभेच्या सभासदांमध्ये होते. त्यानंतर बघा 205 नंबरचा प्रश्न. सतत 50 वर्षे त्यांनी लेखन केले, ते लेखन पुरुष म्हणून ओळखले जातात, तर गोपाल हरी देशमुख यांना लेखन पुरुष म्हणून ओळखले जाते. सुधारक म्हणून बालविवाहापेक्षा सती तरी बरी असा कठोर लेख कोणी लिहिला होता? तर गोपाल हरी देशमुख यांनी लिहिला होता. त्यानंतरचा प्रश्न. खऱ्या ब्राह्मणालाच दक्षिणा द्यावी असा अर्ज त्यांनी सरकारला केला, त्याची प्रतिक्रिया म्हणून पुण्यात तुळशीबागेत 5000 ब्राह्मणांनी त्याचा निषेध केला, तर ते कोण होते? तर गोपाल हरी देशमुख. त्यानंतरचा प्रश्न. थिओसॉफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर गोपाल हरी देशमुख हे मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. नंतरचा प्रश्न 209. स्त्री बालहत्या हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी स्त्री बालहत्या हा ग्रंथ लिहिला. त्यानंतरचा प्रश्न. सत्यवादी हे नियतकालिक आणि कुटुंबमित्र मासिक यांचे होते, तर बाबा पदमनजी यांचे होते. इतर सत्यदीपिका, प्रभोदय, उदयप्रभा, ऐक्य प्रदर्शक पत्रिका ही सुद्धा त्यांची होती. नंतरचा प्रश्न. या वृत्तपत्राने फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखमाला छापली, तर प्रभाकर जे भाऊ महाजनचं होतं त्यांनी छापली होती. 10 एप्रिल 1841 पासून छापली होती. नंतरचा प्रश्न. गीता तत्व स्वाध्याय आगमप्रकाश या ग्रंथातून यांनी धर्माची सर्व बाजूंनी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला, तर गोपाल हरी देशमुख यांनी केला.
नंतरचा प्रश्न, विविध ज्ञान विस्तार आणि इंदू प्रकाश या नियतकालिकांनी त्यांनी ते दांभिक दुपट्टी आहे व बोलके सुधारक आहे असे म्हटले होते. तर गोपाल हरी देशमुख. 214 नंबरचा प्रश्न, या वृत्तपत्राने 1 मार्च 1851च्या अंकात ढोंगी ख्रिस्ती लोक या शीर्षकाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांवर टीका केली. तर ते वृत्तपत्र होतं प्रबोधन चंद्रोदय. नंतरचा प्रश्न, 1855मध्ये येथून सद्धर्म दीपिका हे मराठी वृत्तपत्र ख्रिस्ती धर्मप्रसारावर आवर घालण्यासाठी सुरू झाले. तर हे सुरू झाले ते 1855मध्ये मुंबई येथून. नंतर बघू, यांनी धूमकेतू या पत्रातून मिशनऱ्यांवर धार्मिक आक्रमणाचा सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला. तर भाऊ महाजन यांचं होतं धूमकेतू, त्यांनी प्रयत्न केला होता, प्रतिकार केला होता. 217 ज्ञानप्रकाश साप्ताहिक पुण्यातून तर सुरू केले होते 1849मध्ये कृष्णाजी रानडे यांनी. तर 218 नंबरचा प्रश्न, ज्ञानसंग्रह, ज्ञानसंवर्धन, ज्ञानप्रसार हे या पत्राचा हेतू होते. तर हे ज्ञानप्रकाशचे हेतू होते. नंतरचा प्रश्न, कोणत्या वृत्तपत्राच्या पानावर हायकोर्टाचे निवाडे छापले जात. तर नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्राच्या पानावर हायकोर्टाचे निवाडे छापले जात, सामान्य लोकांना समजण्यासाठी. नंतरचा प्रश्न, रखमाबाई खटल्यात या वृत्तपत्रांनी सनातन्यांना पाठिंबा दिला. तर नेटिव्ह ओपिनियन आणि दीनबंधू या वृत्तपत्रांनी सनातन्यांना पाठिंबा दिला. नंतरचा प्रश्न, नेटिव्ह ओपिनियन यांनी सुरू केले. तर नेटिव्ह ओपिनियन नारायण मंडलिक यांनी सुरू केले 4 जानेवारी 1864 इंग्रजीतून सुरू झाले होते. तर 1 जुलै 1866 मराठी व इंग्रजीतून. नंतरचा प्रश्न बघा, इंदुप्रकाश हे वृत्तपत्र यांनी सुरू केले. तर विष्णुशास्त्री पंडित यांनी इंदुप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केले होते इंग्रजी व मराठीतून 1862मध्ये. प्रार्थना समाजाचे व्यासपीठ या वृत्तपत्रास मानतात. तर ते आहे इंदुप्रकाश. इंदुप्रकाश या वृत्तपत्राची धुरा या नामवंतांनी सांभाळली होती. तर न्यायमूर्ती चंदावरकर, मामा परमानंद, नर फाटक, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती रानडे व त्र्यंबक पर्वते यांनी सांभाळली होती. नंतरचा प्रश्न, 1842मध्ये ज्ञानोदय हे पत्र इंग्रजी व मराठीतून सुरू केले. तर व्हॅलेंटाईननी सुरू केले ते हेनरी व्हॅलेंटाईन यांनी. ते अमेरिकन मिशनरी होते. नंतर या वृत्तपत्राने हिंदू धर्म, अंधश्रद्धा, परंपरा, अनिष्ट रूढी, चालीरीती यावर टीका केली. यामुळे हिंदू धर्मात सुधारणाचे पर्व सुरू झाले. तर ते होतं ज्ञानोदय. त्यानंतर दीनबंधू हे वृत्तपत्र मुंबईतून निघाले. तर 1890मध्ये मुंबईतून लोखंडे यांनी सुरू केले आणि 1877मध्ये हे सुरू झालं होतं, कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं. त्यानंतरचा प्रश्न, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह या वृत्तपत्राने धरला. तर दीनबंधू या वृत्तपत्राने सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला होता. नंतरचा प्रश्न, वृत्तपत्राचा योग्य क्रम. तर सर्वात पहिले आहे दर्पण 1832, दिग्दर्शन मासिक होतं 1840मध्ये, दर्पण साप्ताहिक होतं. तर प्रभाकर 1841, ज्ञानोदय 1842, ज्ञानप्रकाश 1849. नंतरचा प्रश्न, स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगणारा स्त्री विद्याभ्यास ग्रंथ यांनी लिहिला. तर तो लिहिला होता बाबा पदमंजी यांनी स्त्री विद्याभ्यास हा ग्रंथ. नंतरचा प्रश्न, भाऊ महाजनांनी आपल्या कोणत्या त्रैमासिकातून युरोपीय तत्त्वज्ञ मिल लॉक यांच्या ग्रंथांची भाषांतरे छापली. तर भाऊ महाजनांनी ज्ञानदर्शन 1854मध्ये त्यावर शास्त्रीय विषयांतरासाठी भाषांतरासाठी छापली होती. नंतरचा प्रश्न बघा, प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ न्यायमूर्ती रानडेंनी हा ग्रंथ लिहिला होता. तर एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ त्यांनी प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला होता. नंतरचा प्रश्न बघा, रानडे गांधी व जीना हे पुस्तक आंबेडकरांनी लिहिले. यामध्ये त्यांनी कोणाची थोरवी गायली आहे. तर त्यामध्ये त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांची थोरवी गायली आहे. 235
महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख होत्या तर कॅप्टन कल्याणी सय्यद या होत्या महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख. त्यानंतर बघा हिंद सेविका संघाची स्थापना, तर ती केली होती जानकीबाई आपटे यांनी. वैयक्तिक सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता नगरमधून. नंतर क्रांतिसिंग नाना पाटलांच्या प्रति सरकारमध्ये या महिलांचा सहभाग होता, तर लीलाताई पाटील आणि राजमती पाटील यांचा सहभाग त्यांच्यामध्ये होता प्रति सरकारमध्ये. नागपूर येथे सुतिकागृहाची स्थापना केली होती कमलाताई होसपेट यांनी. 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिली महिला वैयक्तिक सत्याग्रही महाराष्ट्रातील, तर त्या होत्या पद्माताई हरोलीकर. हा प्रश्न IMP आहे. 240 नंबरचा प्रश्न. 1942च्या लढ्यात गुप्त रेडिओ केंद्र मुंबईतून यांनी चालवले होते, तर उषा मेहता होत्या आणि त्यांच्यासोबतच नाना मोटवानी, विठ्ठलबाई व चंद्रकांत झवेरी हे दोघंजण होते आणि बाबूबाई ठक्कर होते. 241 नंबर. यांनी चिमूर येथे चरखा संघाद्वारे कार्य केले. 1932मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात कायदेभंग चळवळमध्ये त्यांचा सहभाग होता, तर त्या होत्या गोपिकाबाई कनमवार. जंगल सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता आणि त्यांना 2.5 वर्षाचा तुरुंगवाससुद्धा झाला होता. नंतरचा प्रश्न. दिनमित्र हे वृत्तपत्र यांनी सुरू केले, तर मुकुंदराव पाटील. राज्यसेवेला प्रश्न येऊन गेला होता. मुकुंदराव पाटलांचे वृत्तपत्र आणि त्यांचे साहित्य विचारले होते त्यांनी राज्यसेवेला यावर्षी. 243. ऑल इंडिया मराठा लीगची स्थापना यांनी केली, तर ऑल इंडिया मराठा लीगची स्थापना केली होती भास्करराव जाधव, छत्रपती शाहू महाराज आणि श्रीपतराव शिंदे यांनी. तर नंतरचा प्रश्न 244. या वृत्तपत्राने कामगारांचे प्रश्न उचलून धरले, ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला, तर ते होतं वृत्तपत्र दीनबंधू. नंतरचा प्रश्न. 1855मध्ये भारतात बंगालमध्ये येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली, तर ती झाली होती रिश्रा या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये 1855मध्ये. नंतरचा प्रश्न. 1877मध्ये नागपूर येथे जमशेदजी टाटांनी ही मिल सुरू केली, तर इम्प्रेस मिल सुरू केली होती नागपूरमध्ये. नंतरचा प्रश्न. 1853मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी यांनी सुरू केली, तर कावतजी नानाभाई यांनी सुरू केली होती. नंतरचा प्रश्न. 1866मध्ये येथून काशीनाथ फडकेंनी अरुणोदय हे सुरू केले, तर ठाण्यातून सुरू केलं आणि बातमीदार नेमण्याची प्रथा या वृत्तपत्राने सुरू केली होती, अरुणोदय या वृत्तपत्राने. नंतरचा प्रश्न 249 बघा. महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घालण्याचे काम कोणी सुरू केले, तर ते होते न्यायमूर्ती रानडे यांनी अनेक संस्था स्थापन केल्या होत्या. त्यानंतर 250. 1873मध्ये पुण्यात यांनी एक सभा भरवून देशांतर जाणाऱ्या किंवा समुद्र पर्यटन करणाऱ्या लोकांना प्रायश्चित्ताचे बंधन नसावे म्हणून प्रयत्न केला, तर ते होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. नंतरचा प्रश्न 251. इसवी सन 1865 मुंबईमध्ये रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. नंतरचा प्रश्न. सामाजिक सुधारणेबाबत पत्रके काढून ती अनुक्रमे हिंदू पुढारी व ब्रिटिश सरकारला देऊन सामाजिक सुधारणा करण्याची विनंती केली होती, तर बेहरामजी मलबारी यांनी. नंतरचा प्रश्न 253. यांनी इंदुप्रकाशमधून पुनर्विवाहास अनुकूल लेख लिहिले, तर ते होते न्यायमूर्ती रानडे यांनी. इंदुप्रकाशमधून इंग्रजी आवृत्तीतून लेखनास सुरुवात केली होती. तर त्यानंतरचा प्रश्न 254. मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीच्या कार्यांना रानडेंना यांनी मदत केली, तर रानडेंना केली होती कृष्णशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री तळेकर आणि रावजी शास्त्री गोडबोले यांनी मदत केली होती. नंतरचा प्रश्न 255. कोणत्या सभेत न्यायमूर्ती रानडेंनी आपले निबंध वाचून दाखवले होते, तर ज्ञानप्रसारक सभा यामध्ये त्यांनी आपले निबंध वाचून दाखवले होते. नंतर 256. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून वैदिक धर्मावर टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. नंतरचा प्रश्न. मद्य वर्ज करून तो पैसा ग्रंथ खरेदीत गुंतवा
असे आवाहन कोणी केले होते? तर महात्मा फुले. त्यांनी पुणे महानगरपालिकेस पत्र लिहिलं होतं त्याबद्दल. 258 या पुस्तिकेतून महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या दर्जासंबंधी आपले विचार मांडले आहे. तर सत्सार भाग 1 आणि सत्सार भाग 2 हा प्रश्न IMP आहे. नंतरचा प्रश्न, महात्मा फुलेंनी यांचा उल्लेख सत्वशील, सतशील, सत्यशोधक, सत्विनी असा केला आहे. तर पंडिता रमाबाई यांचा. 260 नंबरचा प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नातून रविवारची सुट्टी गिरणी कामगारांना कधीपासून मिळाली? तर 10 जून 1890. हा प्रश्न पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. 261 नंबरचा प्रश्न, पंडिता रमाबाई आपल्या या ग्रंथातून हिंदी राष्ट्रभाषा असावी असे आग्रहाने म्हटले. तर हिंदी राष्ट्रभाषा असावी असे त्यांनी म्हटले होते. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वर्णन या ग्रंथात त्यांनी असं म्हटलं होतं. नंतरचा प्रश्न, पंडिता रमाबाईंनी कृपा सदनची स्थापना या उद्देशांनी केली. तर कृपा सदनची स्थापना त्यांनी केली होती पतित पुनर्वसन केंद्र, म्हणजे अन्याय अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी त्यांनी सुरू केलं होतं. आणि प्रीती सदनची स्थापना केली होती त्यांनी अपंग, लुडे, पांगडे, लंगडे, वृद्ध, अशक्त यांना आश्रय देण्यासाठी. त्यानंतर सदानंद सदन स्थापन केले होते तर अनाथांसाठी, अनाथ मुलांसाठी. त्यानंतर बघा, विधवा केशवपणास बंदी असावी असा ठराव सामाजिक परिषदेच्या 3ऱ्या अधिवेशनात कोणी मांडला? तर सुब्रमण्यम अय्यर. 29 डिसेंबर 1889 मुंबई. आणि याला अनुमोदन दिले होते पंडिता रमाबाई यांनी. 266 राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनातून इंग्रजीतून भाषणे, व्याख्याने होतात याबद्दल कोणी नाराजी व्यक्त केली? तर पंडिता रमाबाई यांनी. मित्रांनो, प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, तर मन लावून हे प्रश्न पुन्हा पुन्हा वाचा. नंतरचा प्रश्न 267 विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा आमच्या देशाची स्थिती हा निबंध फार गाजला होता. तर आमच्या देशाची स्थिती हा निबंध कोणाचा होता? विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा, हे इथे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न, चिपळूणकरांच्या निबंध मालेतून यांच्यावर प्रदीर्घ व प्रखर टीका झाली. तर गोपाल हरी देशमुख यांच्यावर टीका झाली होती. नंतरचा प्रश्न, पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेत गवा जोशी यांचा सहभाग होता. गवा जोशी यांच्यासोबत कोण कोण होतं बघा. 2 एप्रिल 1870 मध्ये स्थापना झाली होती. सदाशिवराव गोवंडे, शिवराम साठे आणि सीताराम चिपळूणकर यांचा सहभाग होता. 270 नंबरचा प्रश्न, यांच्या अध्यक्षतेखाली पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली. तर तेव्हा सेवा सदनची स्थापना या ठिकाणी करण्यात आली होती. तर सेवा सदनची स्थापना झाली होती 1908 मध्ये मुंबई येथे रमाबाई रानडे यांनी केली होती. आणि त्याची शाखा 1909 मध्ये पुण्यात त्यांनी स्वतःच्या घरी सुरू केली होती. नंतरचा प्रश्न, 1912 मध्ये नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सेवा सदनाच्या वतीने या गेल्या होत्या. तर काशीबाई कानेटकर या गेल्या होत्या 1912 मध्ये. 273 वुमेन्स इंडियन असोसिएशनच्या या पुणे शाखेच्या अध्यक्षा होत्या. तर रमाबाई रानडे होत्या. 274 यांनी जागृती या पत्रातून लेख लिहून मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे असा आग्रह धरला. तर जनक्का शिंदे 1920 मध्ये. तर हा प्रश्न IMP करा, 100 वर्ष झाले आहे. त्यानंतरचा प्रश्न, जीवन शिक्षण ही संकल्पना यांनी मांडली. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ग्रंथामधून. नंतरचा प्रश्न, सत्यशोधक समाजाचे ब्रीद काय होते? सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच कोणाची, नकोच मध्यस्थी, हे त्यांचे ब्रीद होते. 277 महात्मा गांधीचे पहिले मराठी चरित्र अवंतिकाबाई गोखलेंनी लिहिले. तर त्याची प्रस्तावना कोण लिहिली होती? लोकमान्य टिळक यांनी. त्याच्यानंतरचा प्रश्न, भारत कृषक समाजाची स्थापना केली होती पंजाबराव देशमुख यांनी. नंतरचा प्रश्न बघा 279 महात्मा फुले
महात्मा फुलेंनी पुणे येथे पहिला विधवा पुनर्विवाह 8 मार्च 1864 रोजी घडवून आणला होता. तर महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते. तर 1863 मधून याच्यातूनच पुढे मग सुरू झालं होतं अनाथ बालिकाश्रमातून अनाथ बालिकाश्रम सुरू झालं होतं. महात्मा फुलेच्या प्रेरणेतून पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले होते? तर न्यायमूर्ती रानडे, उमिया शंकर आणि इतर लोक होते लोकहितवादी लालशंकर यांनी. 282 प्रश्न. महात्मा फुलेंनी 1851 मध्ये पुणे शहरात अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली होती. तर नानापेठेत सुरू केली होती आणि दुसरी केली होती अस्पृश्यांसाठी शाळा त्यांनी वेताळपेठेत सदाशिव गोवंडेच्या वाड्यात. 283 नंबरचा प्रश्न. प्रौढ स्त्री पुरुष शिक्षणासाठी महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली होती. तर 1855 मध्ये स्वतःच्या घरी सुरू केली होती शाळा. 284. डेक्कन सभेची सुरुवात 1895 मध्ये यांनी केली होती. तर 1 नोव्हेंबर 1895 झाली होती डेक्कन सभेची स्थापना. तर महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केली होती. पुन्हा सार्वजनिक सभेवर टिळकांचे वर्चस्व आले होते, त्यामुळे त्यांनी डेक्कन सभेची सुरुवात केली होती. नंतर बघा, हिंदी अर्थशास्त्राचा पाया कोणी घातला? तर न्यायमूर्ती रानडे यांनी घातला होता. देव न मानणारा माणूस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गोपाल गणेश आगरकर यांना ओळखले जाते. त्याच्यानंतरचा प्रश्न. थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा सर्वात जास्त प्रभाव होता महात्मा फुले यांच्यावर. त्यानंतरचा प्रश्न. बर्वे प्रकरणात आगरकर व टिळकांना 101 दिवसाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. तिथे आगरकरांनी कोणते ग्रंथ लिहिले होते? तर डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस आणि विकार विल्सित हे मराठी भाषांतर होतं शेक्सपियरच्या हॅम्लेट या ग्रंथाचं. नंतरचा प्रश्न. धोंडो केशव कर्वेंनी यांचा आदर्श आपल्या समोर ठेवला. तर वीणा मंडलिक आणि सुमन गुरुजी यांचा आदर्श. 290. 1 मे 1882 रोजी आर्य महिला समाजाच्या स्थापनेत यांचा सहभाग होता. हा प्रश्न IMP करा. पंडिता रमाबाई रानडे, काशीबाई कानेटकर, रखमाबाई राऊत यांची आई यांचा सहभाग होता. 291. मेरी मनोरमा यांनी गुलबर्गा येथे 1914 शांती सदन ही आश्रमशाळा सुरू केली होती. 292. मुक्ती मिशनमध्ये मुक्ती प्रेयर बेल हे नियतकालिक मनोरमा यांनी सुरू केले होते. तर इंग्रजीमधून होते मुक्ती प्रेयर बेल, ते त्रैमासिक होते, मनोरमा यांनी सुरू केले होते. 293. उदयप्रभा मासिक, ऐक्य प्रदर्शक पत्रिका, प्रबोधय, सत्यदीपिका, सत्यवादी, कुटुंब मित्र यांचे संपादन कोणी केले होते? तर बाबा पद्मनजी. 294. आधुनिक मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक कोण होते? तर बाबा पद्मनजी होते आधुनिक मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक. 295. 8 नोव्हेंबर 1851 रोजी ग्रँड कॉलेज मेडिकलची स्थापना केली होती भाऊदाजी लाड यांनी. तर ते पहिले डॉक्टर होते. ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई 1851 मध्ये. नंतरचा प्रश्न. इंदुप्रकाश पुढे लोकमान्यमध्ये विलीन केले. इंदुप्रकाशचे काही काळ संपादक होते न्यायमूर्ती चंदावरकर. नंतरचा प्रश्न. सत्य, सौख्य आणि ज्ञान हे ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचे ब्रीद होते. नंतरचा प्रश्न. ज्ञानप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले दैनिक होय, म्हणजे जे डेली बेसवर सुरू झाले. 300. हरिनारायण आपटेंनी पुण्यातून हे वृत्तपत्र सुरू केले. तर करमणूक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते. 301 प्रश्न. मुंबई प्रांतातील म्हणजे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? तर बॉम्बे हेरॉल्ड 1789 मध्ये सुरू झाले होते. त्यानंतरचा प्रश्न. विधी ज्ञानविस्तार हे मासिक यांनी सुरू केले. तर लहरा पांगरकर
विविध ज्ञान विस्तार हे मासिक. नंतरचा प्रश्न, दिनकरराव जवळकरांच्या तेज या साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र असे छापले जात असत. तर तेज हे साप्ताहिक होतं दिनकरराव जवळकर यांचं. नंतरचा प्रश्न, निराश्रित सहायकारी मंडळी यांनी सुरू केले. तर विरा शिंदे यांनी 1906 मध्ये सुरू केले. नंतरचा प्रश्न, देशी व्यापार उद्योजक मंडळाची स्थापना केली होती गवा जोशी यांनी. त्यांना सार्वजनिक काका सुद्धा म्हटले जात होते. नंतरचा प्रश्न, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची जबाबदारी पुणा सार्वजनिक सभेवर सोपवण्यात आली होती 1885 मध्ये सीताराम चिपळूणकर. पण त्यावेळेस काय झालं, कॉलराची साथ आली, त्यामुळे ते पुण्यात झाले नाही, तर मग ते मुंबईत झालं. 307 नंबरचा प्रश्न, सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक कोण होते? तर गोपालकृष्ण गोखले. नंतरचा प्रश्न, 1890 मध्ये ते पुन्हा सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. 1891 मध्ये डिक्कन सोसायटीचे सेक्रेटरी झाले. ते सुधारक होते गोपाळकृष्ण गोखले. नंतरचा प्रश्न, केशवराव जेधेंनी हे वर्तमानपत्र चालवले होते. तर शिवस्मारक हे वर्तमानपत्र केशवराव जेधे यांचे होते. आंतरजातीय विवाहाचे समर्थन करणारे प्रणय प्रभाव नाटक कोण लिहिले? तर दिनकरराव जवळकर. प्रणय प्रभाव हे नाटक होते आंतरजातीय विवाहाचे समर्थन करणारे. ते लिहिले होते दिनकरराव जवळकर यांनी. 1907 मध्ये पहिली मराठी शिक्षण परिषद येथे पार पडली. तर 1907 मध्ये पहिली मराठा शिक्षण परिषद धारवाड येथे पार पडली. त्याचे अध्यक्ष होते खासेराव जाधव बडोदा आणि सहकार्य केलं होतं छत्रपती शाहू महाराज व भास्करराव जाधव यांनी. नंतरचा प्रश्न, 7000 ओव्यांचा दत्त महात्म्य हा ग्रंथ कोण लिहिला? तर वासुदेव बळवंत फडके यांनी हा ग्रंथ लिहिला होता, दत्त महात्म्य. नंतरचा प्रश्न, वासुदेव फडकेंनी उदरनिर्वाहासाठी प्रथम रेल्वेत लिपिक होते आणि नंतर लष्करी खात्यात लेखा विभागात होते. प्रश्न हा येऊन गेलेला आहे, तर हे लक्षात ठेवा. तर नंतरचा प्रश्न, यांच्या प्रभावाने वासुदेव फडकेंनी स्वदेशी वापराची शपथ घेतली होती. तर त्यांच्यावर प्रभाव पडला होता न्यायमूर्ती रानडे, गवा जोशी यांनी त्यांचे वकीलपत्र सुद्धा घेतले होते वासुदेव बळवंत फडके यांचे. रानडे यांनी सुद्धा घेतले होते. नंतरचा प्रश्न, ऐक्यवर्धिनी सभेची पुण्यात स्थापना केली होती वासुदेव बळवंत फडके, समानता ऐक्य समन्वयासाठी. नंतरचा प्रश्न, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना कोणी केली होती? तर फडकेंनीच केली होती 1874 मध्ये. स्वदेशीच्या प्रचारासाठी ही शाळा होती पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट. 317 प्रश्न, वासुदेव फडकेंनी ब्रिटिश सरकारविरुद्ध पहिला जाहीरनामा काढला होता 1879 मध्ये. नंतरचा प्रश्न, वासुदेव फडकेंना देवर नावटगी येथे पकडले. तर मेजर डॅनियल यांनी पकडले ते विजापूरजवळ 23 जुलै 1879 मध्ये. नंतरचा प्रश्न बघू आपण 319वा. वासुदेव बळवंत फडकेंना यांनी सहकार्य केले होते. तसेच क्रांतिकारी सेनेची स्थापना पुण्यात केले होते. ते कोण होते? तर गोपाल मराठे, विष्णू विनायक गजरे, सीताराम गोकार आणि कर्वे. 320वा प्रश्न, यांना क्रांतिकारकाचा जनक, महाराष्ट्राचा रॉबिनहूड तसेच दुसरा शिवाजी म्हणून ओळखले जाते. तर ते होते वासुदेव बळवंत फडके. नंतरचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडकेंचे वर्णन, देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष, असं कोणत्या वृत्तपत्राने केलं होतं? तर अमृत बाजार पत्रिका यांनी देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असे वर्णन वासुदेव बळवंत फडकेंचे केले होते. नंतरचा प्रश्न, 16 ऑक्टोबर 1896 रोजी मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यास यांनी डांबर फासले होते. तर दामोदर चापेकर यांनी डांबर फासले होते. प्लेगच्या काळातील ब्रिटिश अत्याचारात संतापून यांनी भागूबाई सारखे रडता काय, आडदांडास काय शिकवा असे उद्गार काढले. तर
गोपाळ कृष्ण गोखले यांनी. 324 नंबरचा प्रश्न, चाफेकर क्लब म्हणजे व्यायाम मंडळ होते ते सुरू केलं होतं 1896 मध्ये. त्याचे सदस्य होते दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर, महादेव रानडे, विनायक आपटे आणि खंडेराव साठे. 325 नंबरचा प्रश्न, दामोदर चाफेकरांनी शस्त्रसाठा वाढवण्यासाठी मार्टिन हेनरी रायफली या ठिकाणून पळवल्या होत्या. तर मारुती मंदिर. 30 मे 1897ला. 326 नंबरचा प्रश्न, 12 जून 1897 रोजी विठ्ठल मंदिरातील यांच्या व्याख्यानाने दामोदर चाफेकरांना प्रेरणा मिळाली होती. तर लोकमान्य टिळकांनी भाषण दिले होते 1897ला. 327, रँड व आयर्ट या चाफेकर बंधूंनी मारले त्यावेळी नुकताच कोणता सण झाला होता? तर शिवाजी उत्सव हा सण झाला होता 12 जून 1897 रोजी. 328, 22 जून 1897 रोजी चार्ल्स आयस्ट व वॉल्टर रँड यांच्यावर गणेश खिंडीजवळ गोळ्या कोणी झाडल्या होत्या? तर दामोदर चाफेकर व बाळकृष्ण चाफेकर यांनी. नंतरचा प्रश्न 329, ब्रुइन व गायडर या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देणाऱ्या गणेश व रामचंद्र दरवईट या गद्दारांना यांनी ठार मारले. तर 8 एप्रिल 1899ला त्यांना ठार मारण्यात गेले. तर वासुदेव चाफेकर व महादेव रानडे चाफेकर बंधूचे भाऊ होते हे वासुदेव चाफेकर. त्यांनी बदला म्हणून त्यांना मारले होते मग. 330, रँड व आयर्ट यांचे मारेकरी शोधण्यासाठी ब्रिटिशांनी जी दडपशाही केली त्यावर टिळकांनी केसरीतून जे लेख लिहिले होते आणि टीका केली तर त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली होती. तर ते लेख होते, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. तसंच त्यांनी रँडच्या वधाला अफजल खानाच्या वधाची उपमा दिलेली होती. दामोदर चाफेकरांना फाशी कधी झाली होती? तर 18 एप्रिल 1898. 8 मेला झाली होती वासुदेव चाफेकर यांना. तर 10 मे 1899ला झाली होती महादेव रानडे आणि 12 मे 1899ला झाली होती बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी. 332, याच्या एकत्रीकरणातून शिवाजी क्लब कोल्हापूर अस्तित्वात आला. तर शिवाजी क्लब कोल्हापूर हा लक्षात ठेवा, IMPI पेपरमध्ये प्रश्न विचारला जातात याच्यात. तर याच्यात कोण कोण सदस्य होते ते सुद्धा लक्षात ठेवा. तर त्याचं एकत्रीकरण झालं होतं बालमित्र समाज व बाल हत्या प्रतिबंधक समाज याच्या एकत्रीकरणातून झाला होता शिवाजी क्लब तयार. कोल्हापूर क्लबची स्थापना कोणी केली होती? तर हनुमंतराव कुलकर्णी व मूर्ती भाविकर. हा प्रश्न येऊन गेला आहे गट क ला. कोल्हापूरचे पॉलिटिकल एजंट फेरिस यांना मारण्याचा प्रयत्न शिवाजी क्लबच्या कोणी केला होता? तर दामोदर जोशी यांनी केला होता फेरिस यांना मारण्याचा प्रयत्न. नंतरचा प्रश्न, या कवींचा मित्रमेळा स्थापनेत सहभाग होता? तर कवी गोविंद गोत्र दरेकर यांचा सहभाग होता मित्रमेळा स्थापनेत. मित्रमेळा स्थापनेत यांचा सहभाग सुद्धा होता. तर बघा, म्हस्कर, रावजी पागे, दातार, कवी गोविंद आणि सावरकर बंधू यांचा सहभाग होता. नंतरचा प्रश्न, अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेतर्फे यांना बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठवले होते. तर पॅरिसला गेले ते पांडुरंग महादेव बापट, त्यांना सेनापती बापट म्हणतो आपण. नंतरचा प्रश्न 338, 17 वर्षीय तरुणाने जॅक्सनच्या वधाची जबाबदारी स्वीकारली होती. तर ते होते अनंत कान्हेरे. 339, कलेक्टर जॅक्सनसाठी विजयानंद थिएटरमध्ये या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता. तर नाशिक होतं येथे. 21 डिसेंबर 1909ला किर्लोस्कर नाटक कंपनीने म्हणजेच देवल नाट्य कंपनी मार्फत ठेवलं त्यांनी. शारदा नाटक होतं ते. 340, जॅक्सनच्या वधाच्या खटल्यात यांना फाशी देण्यात आली. तर 19 डिसेंबर 1910ला अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ, अण्णा कर्वे आणि वीणा देशपांडे यांना फाशी देण्यात आली होती. तर जन्मठेपेची शिक्षा झाली होती शंकर सोमान व नारायण जोशी यांना.
342 नंबरचा प्रश्न, विदा सावरकरांनी येथील बंदरात ब्रिटिशांच्या हातून निसटण्यासाठी बोटीतून उडी मारली होती. तर मोरिया बोटीतून त्यांना आणण्यात येत होते. तर त्यांनी फ्रान्सजवळचे मार्सेलिस बंदर होतं तिथे त्यांनी उडी मारली होती 8 जुलै 1910 रोजी. नंतरचा प्रश्न, रानफुले हा काव्यसंग्रह संन्यस्त खड्ग, संगीत उष्णा, संगीत उत्तरक्रिया ही नाटके यांनी लिहिली होती. तर ती लिहिली होती सावरकर यांनी. 344, सार्वत्रिक उठावासाठी सैन्याला चिथावणी दिल्याबद्दल यांना फाशी देण्यात आली. तर विष्णू गणेश पिंगळे, करतार सिंग यांना मिरज छावणीत पकडलं होतं. 16 नोव्हेंबर 1915ला विष्णू पिंगळे यांना फाशी, तर करतार सिंग यांना लाहोर येथे फाशी देण्यात आली होती. 345, शिवाजी दीक्षा हे पुस्तक कोण लिहिले? तर सखाराम गणेश देऊसकर शिवाजी दीक्षा हे पुस्तक यांनी लिहिले होते. तर हिंदू आउटलुक हे इंग्रजी वृत्तपत्र कोण चालवत होते? तर भाई परमानंद इंग्रजी आउटलुक. अलीपूर कटात महाराष्ट्रातील व्यक्ती कोण होती? तर बाळकृष्ण काणे, हे लक्षात ठेवा. 348, सचिंद्रनाथ सन्याल यांचं पुस्तक होतं बंदी जीवन. सर्व प्रश्न पेपरमध्ये येऊन गेलेले आहे मित्रांनो, म्हणून हे पाठच करून ठेवा. 349, अमेरिकेत मोफत वितरित केले जाणारे साप्ताहिक होते? तर ते होतं गदर. 1913ला सुरुवात झाली होती याची, 1 नोव्हेंबर 1913. लाला हरदयाळ यांनी याची सुरुवात केली होती. गदर चळवळीचे सॅन फ्रान्सिस्को येथे मुख्य केंद्र होते. तर ते होते युगांतर आश्रम. 351, 1908 मध्ये अमेरिकेत त्यांनी फ्री हिंदुस्तान पत्रक काढले. तर ते होते तारकाना दास. नंतर बघा 352, भांबुर्डे येथील खजिना कोणी लुटला होता? तर 1824 मध्ये उमाजी नाईक यांनी खजिना लुटला होता पुण्याजवळ. 1844 मध्ये अहमदनगर आणि नाशिक भागात सावकार व इंग्रजांच्या विरोधात उठावाचे नेतृत्व कोणी केले ते? तर राघोजी भांगडिया म्हणजे राघोजी भांगरे यांनी. 354, लासूरच्या भिल्लांचे नेतृत्व उसरत व धानाजी करत होते. तर त्यांना हा पेंढारी सामील झाला होता. तर शेख दुल्ला हा त्यांना सामील झाला होता 1820 मध्ये. तर आता ह्या घटना खूप महत्त्वाच्या आहेत सर्व, कारण की 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आहे. नहाल व हरिया यांनी भिल्लाचे नेतृत्व केले. तर 1822 मध्ये नहाल सातपुडा व हरिया सातमाळा यांनी नेतृत्व केले होते. सातपुडामध्ये नहालनं केले होते आणि हरियांनी सातमाळ्याला केले होते. 356, 1825 सेवाराम सोनार यांना सातारा छत्रपतीच्या नावाची बनावट पत्रे काढून बागलान येथील भिल्लांना ब्रिटिशाविरोधी चिथावणी दिली होती. नंतरचा प्रश्न, हे ब्रिटिश अधिकारी स्वतः भिल्लाबरोबर राहू लागले. उपद्रव कमी करण्यासाठी काही उपाय केले पण उपयोग झाला नाही. तर ते होते लेफ्टनंट ऑट्रम. इंग्रज प्रामाणिक आहे असे भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. नंतरचा प्रश्न, यांनी प्रथम भिल्लांना पेन्शन व रखवारीदारीचे काम दिले. भिल्लांकडून भिल्लांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. तर ते होते एल्फिन्स्टन, मुंबईचे गव्हर्नर. औरंगाबाद जिल्ह्यात भिल्लांनी यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले होते. तर ते होते कोनारराव. औरंगाबाद मराठवाडा येथे 1822 ते 1857 रोजी भिल्लाचे उठाव झाले होते. 360, 1818 मध्ये बीड येथील धर्माजी प्रतापराव यांनी निजाम व ब्रिटिश विरोधी भूमिका घेतली होती. 1818 मध्ये बीड येथे धर्माजी प्रतापराव यांनी घेतली होती. तर नागपूरचे राजे यांनी गौड जमातीच्या प्रमुखाची मदत घेऊन ब्रिटिशाविरुद्ध उठाव केले होते. तर ते होते आप्पासाहेब भोसले. नंतरचा प्रश्न, निजाम आणि इंग्रजाविरुद्ध हंसाजी हटकर, नोवाब फोर्ट यांनी नांदेड येथून हटकरांचे नेतृत्व केले होते. नंतरचा प्रश्न, सावंतवाडी संस्थानातील सरदारांनी ब्रिटिशांच्या विरोधात आत्मा चौकेकर यांच्या नेतृत्वाखाली 5 नोव्हेंबर 1838 रोजी बंड केले. सावंतवाडीच्या उठावाचे नेतृत्व केले होते अण्णासाहेब राजे. 1844,
त्यानंतर 1844मध्ये गडकऱ्यांचा उठाव झाला. त्याचं कारण बघा, इंग्रजांचा कोल्हापूर राज्यात हस्तक्षेप झाला होता. तर दाजी कृष्ण पंडित दिवाण नेमले आणि गडकरी यांच्या जमिनी काढून घेतल्या होत्या त्यांनी. 366 गडकरीच्या उठावात कोणाचा समावेश होता? तर सुभाना निकम, रामजी सबनीस, दिनकरराव गायकवाड यांचा उठावात समावेश होता गडकऱ्यांच्या. नंतरचा प्रश्न, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोळी उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर भाऊ खेर, नाना दरबारे, चिमणाजी जाधव. 1828 ते 1848 कोळ्यांचा उठाव झाला होता. पेशवे नानासाहेब यांनी आपल्या काही मागण्यांसाठी आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणाला पाठवले होते? तर अजीमुल्ला खान याला. नंतरचा प्रश्न, 1857च्या उठावात यांना फाशीवर जावे लागले, तर ते होते तात्या टोपे. यांना 18 एप्रिल 1859 रोजी शिवपुरी, शिप्रा, मध्य प्रदेशमध्ये आहे ते, तिथे फाशी झाली होती. पेशवा रावसाहेब 20 ऑगस्ट 1859. 370 छत्रपती प्रतापसिंहांनी आपला वकील म्हणून इंग्लंडला पाठवले होते, तर रंगोबापूजी गुप्ते यांना पाठवले होते. तर ते 1847 ते 1853 असे इंग्लंडमध्ये राहिले होते. 371 नंबरचा प्रश्न, भारतात ब्रिटिश विरोधी क्रांती करण्याच्या इराद्याने यांनी काही परकीय देशांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला, तर ते होते रंगोबापूजी गुप्ते. त्यांनी युरोप, रशियाच्या संदर्भाने. नंतरचा प्रश्न बघा 372, ह्या वृत्तपत्रांनी दक्षिणेतील सैनिकांना चेतावले होते? तर वर्तमान दीपिका आणि वृत्तसार. ते उत्तरेकडे बातम्या दक्षिणेकडे पोहोचत असत. कोल्हापूरचा उठाव जो झाला 27 एप्रिल यांनी केला, तर याचे नेतृत्व केले होते रामजी शिरसाट यांनी. चिमासाहेब यांना ब्रिटिशांनी कराची येथे नजरकैदेत ठेवले होते, तर 12 ते 1858 नेले आणि त्यांचा मृत्यू झाला होता 15 मे 1869 रोजी. चिमासाहेबांना उठावासाठी मदत केल्याने जन्मठेपेची शिक्षा झाली होती. अण्णा फडणीस, तात्या मोहिते हे कोल्हापूरचे होते. कोल्हापूरच्या पूर्ण घटना आपल्याला पाठ करून ठेवावं लागते. 1857च्या उठावावेळी मुंबईत यांचा सहभाग होता, तर गुलमार डुबे, सईद हुसेन, प्रायव्हेट मंगल. 377 खानदेशातील भिल्लाचे नेतृत्व कोणी केले होते? तर करजा सिंग यांनी, काजी सिंग म्हणतात त्यांना. 378 1857च्या उठावावेळी नागपुरात उठाव करू नये असं कोण म्हटलं होतं? तर राणी बाकाबाई ही इंग्रजांना मिळाली होती. धारवाडजवळील नरगुंदचे संस्थानिक राजे बाबासाहेब भावे यांना ब्रिटिशाविरोधी भूमिकेमुळे फाशी झाली, तर 12 जून 1858ला बाबासाहेब भावे यांना फाशी झाली होती. तर जमखिंडीचे जे राजे होते आप्पासाहेब पटवर्धन यांचा एकनिष्ठ सेवक छोटू सिंग यांना तोफेच्या समोर दिले होते 1857च्या सहभागाबद्दल. 381 नंबरचा प्रश्न, बेळगाव येथील रेजिमेंटला 1857च्या उठावातील सामील करून घेण्यासाठी हे बंगालमधून बेळगावला आले होते, तर ते होते महिपाल सिंग. 23 ऑगस्ट 1857 रोजी पकडून त्यांना फाशी देण्यात आली. 1858 मध्ये नियुक्त केलेले पिल कमिशन, हे लक्षात ठेवा, पिल कमिशन कशाशी संबंधित आहे? तर सैनिकांची पुनर्रचना. नंतरचा प्रश्न, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत द बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली, तर जगन्नाथ शंकर सेठ 1852 मध्ये झाली होती स्थापना, 22 ऑगस्ट 1852. नंतरचा प्रश्न, बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष होते सर जमशेदजी जीजीभाई. देशातील रयतेचे कल्याण साधणे हा या संघटनेचा उद्देश होता, तर बॉम्बे असोसिएशनचा उद्देश होता. 366 सन 1853 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटला एक निवेदन पाठवून
त्यामध्ये कंपनीच्या धोरणावर कोणी टीका केली तर भाऊ दाजी लाड यांनी. 387. वीणा मंडलिक 1865 यांनी बॉम्बे असोसिएशनचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य होते जगन्नाथ शंकरशेठ. मुंबईतील ज्यू नागरिकांनी 1857च्या उठाच्या वेळी आम्ही शांती राहू असा अर्ज ब्रिटिशांना दिला. त्यावरती सह्या कोणी केल्या होत्या? दावीद ससून, मोसेफ गुग. 15 जून 1857 रोजी. मुंबई उठाव झाल्यास शांततेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन कोणी दिले होते? तर बॉम्बे असोसिएशनने. 391 नंबरचा प्रश्न. बॉम्बे असोसिएशनने व्यापारी आणि व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर ब्रिटिश पार्लमेंटने नेमलेल्या फायनान्स कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी बॉम्बे असोसिएशनचे सदस्य कोण होते? तर फर्दुनजी नौरोजी. 393. भारतीय लोकांना सनदी मुलकी सेवेत प्रवेश देण्यात यावा असा प्रयत्न केला होता बॉम्बे असोसिएशनने. त्यानंतर 2 एप्रिल 1870 पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली. तर याच्यात सहभाग कोणाचा होता? गवा जोशी, सदाशिव गोवंडे, शिवराम साठे आणि सीताराम. पुणे सार्वजनिक सभा यापूर्वीची संघटना होती पुणे असोसिएशन 1867. नंतर 1870 ते पुणे सार्वजनिक सभेत त्याचं रूपांतर झालं. तर त्याचे अध्यक्ष होते श्रीनिवास पंत, प्रतिनिधी औंध संस्थानाचे राजे. त्याचा उद्देश काय होता? पर्वती मंदिरातील भ्रष्टाचार व प्रश्न सोडवणे. कायद्याचे मसुदे मराठीत असावे आणि मुंबई उच्च न्यायालयात एक मराठी न्यायाधीश नेमावा अशी मागणी केली होती पुणे सार्वजनिक सभेने. 1873 या अधिकाऱ्याने मुंबई सरकारला महसूल वाढ करण्याची सूचना केली. तर फ्रान्सिस पॉन्टिंग्टन. त्यानंतर बघू आपण 401 नंबरचा प्रश्न. यांनी दुष्काळ फंड जमवण्यासाठी वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या. तर गवा जोशी यांनी. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी केडच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. तिच्यासमोर साक्ष दिली होती गवा जोशी. तर केडची अध्यक्षतेखाली समिती आली होती, हे लक्षात ठेवा. 403. 1877 भरलेल्या दिल्ली दरबारात गवा जोशी यांनी भारतीयांना स्वावलंबी आणि पुरुषार्थी बनवण्याचे शिक्षण द्यावे असे म्हटले होते. 404. महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात विश्रामबाग वाडा येथे स्वदेशीवर 2 व्याख्याने दिली होती. नंतरचा प्रश्न. यांनी स्वदेशीच्या प्रचाराकरिता प्रचार पुस्तिका छापली होती. तर गवा जोशी यांनी. 406. महादेव गोविंद रानडे व गवा जोशी यांनी देशाच्या उन्नतीसाठी स्थानिक उद्योगावर भर दिला होता. तर स्त्री विचारवती ही संस्था कोणाची होती? सरस्वतीबाई जोशी व सरस्वती देवी गोवंडे यांनी स्थापली केली. त्यानंतर देशी व्यापारोद्योजक संस्था गवा जोशी यांनी स्थापन केली होती. हळदी कुंकाचा कार्यक्रम कोण ठेवला होता? तर स्त्री विचारवती या सभेने 1873 सर्व जातीतील स्त्रियांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता. 410 नंबरचा प्रश्न. 1878 लॉर्ड लिटनच्या वर्नॅक्युलर प्रेस ॲक्टला या नेत्यांनी मुंबई व कलकत्ता येथे पत्रकार परिषदा घेऊन विरोध केला. तर गवा जोशी व राव बहादूर सदाशिवराव गोवंडे यांनी विरोध केला होता. सार्वजनिक सभेने 1878 द क्वालिटी जनरल ऑफ द पुणे सार्वजनिक सभा हे त्रैमासिक कोणत्या भाषेतून सुरू केले होते? तर मराठी व इंग्रजीमधून. 412. द क्वालिटी जनरल ऑफ पुणे सार्वजनिक सभा याचे संपादक होते सीताराम हरी चिपळूणकर. नंतरचा प्रश्न. 1891 ते 1896 या कालावधीत पुणे सार्वजनिक सभेचे सचिव कोण होते? गोपालकृष्ण गोखले. त्याच्यानंतरचा प्रश्न. 1896 दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी यांनी खंडबंदीची चळवळ सुरू केली. तर लोकमान्य टिळक यांनी पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून. त्यानंतरचा प्रश्न. पुणे सार्वजनिक सभेवर टिळकांचे वर्चस्व असल्याने
डेक्कन सभेची स्थापना झाली होती पुण्याला. सार्वजनिक सभेवर ब्रिटिशांनी मर्यादा आणली आणि मान्यता रद्द केली 1897 मध्ये. सार्वजनिक प्रश्न सोडवणारी न राहिल्याने टिळक काळात ते रद्द केली. 1896च्या खंडबंदीच्या चळवळीत यांच्यावर ब्रिटिशांनी खटले भरले. तर अच्युतराव साठे, दत्तोपंत आपटे, परांजपे, पिंपुटकर आणि कारुळकर यांच्यावर. 418 नंबरचा प्रश्न. पुन्हा सार्वजनिक सभेला सार्वजनिक भटसभा असं कोण म्हटलं होतं? तर महात्मा फुले यांनी. कारण की ते कनिष्ठ वर्गाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते म्हणून. त्यानंतर बघा, बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली होती 26 ऑगस्ट 1852. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तैयबजी आणि के.टी. थिलंग यांनी सुरू केली होती. भारत सेवक समाज झाला 12 जून 1905ला. गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापना केली होती. 1897 मध्ये वेल्बी कमिशन पुढे साक्ष दिली होती तर गोपाळकृष्ण गोखले यांनी. 423 नंबरचा प्रश्न. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचे समर्थन कोणी केले होते? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी. ते कायदा पास करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. त्यानंतर बघा, बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र यांनी सुरू केले तर फिरोजशाह मेहता यांनी मुंबईत सुरू केले. सारथी नावाचे मासिक सुरू केले होते के.सी. ठाकरे यांनी 16 ऑक्टोबर 1921. तर 100 वर्षे पूर्ण झाले या घटनेला, हे लक्षात ठेवा, सारथी. त्यानंतर बघा, काळ हे वृत्तपत्र केले होते शिवराम महादेव परांजपे यांना काळकर्ते सुद्धा म्हणतात. त्यानंतर भास्कर विष्णू फडके यांच्या विहिरी या वृत्तपत्रात सावरकर लेखन करत असत. मुंबईमध्ये 1919 मध्ये यांनी झाडू कामगार मित्रमंडळाची स्थापना केली. सेनापती बापट यांनी झाडू कामगार मित्रमंडळाची स्थापना. फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्ष होत्या सेनापती बापट होते. त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न. वंदे मातरम हे वृत्तपत्र मॅडम कामा यांनी इंग्रजी व फ्रेंच भाषेतून सुरू केले. तर मित्रांनो, असे 430 प्रश्न होते. प्रश्न कसे वाटले तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि यासोबतच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ लेक्चर डिटेलमध्ये जर पाहिजे असेल थिअरी, ते सुद्धा सांगा, ते पण आपण घेऊन येऊ. आपला प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांना कमी वेळात जास्तीत जास्त मार्क कसे मिळेल याचा आपण प्रयत्न करत आहे. आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तर हा व्हिडिओ MPSC गट क आणि गट ब करता तुम्हाला खूप उपयोगात येईल याची मी नक्की गॅरंटी घेतो. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेलच तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर